बारीक नजर ठेवणारा तुमचा हक्काचा लोकल न्यूज प्लॅटफॉर्म ठाणे दर्पण, ठाण्याचं खरं प्रतिबिंब। घोडबंदर रोड येथील पातलीपाडा पुलावर काल मध्यरात्री एका कारचा अपघात होऊन चालक जखमी झाल्याची घटना उघडकीस आली। या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी दाखल झाले। या अपघातामुळे पातलीपाडा पुलावरील ठाणे घोडबंदर वाहिन्यांची वाहतूक धीम्या गतीने सुरू होती। शैलेश सरोदे असे कार चालकाचे नाव आहे। ते एकटेच मध्यरात्री कारने मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथून घोडबंदरच्या दिशेने प्रवास करत होते। त्यांची कार घोडबंदर येथील पातलीपाडा पुलावर येताच कार चालक शैलेश सरोदे यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले, त्यामुळे कार थेट रस्त्यावरील दुभाजकावर आदळली। या अपघातात सरोदे किरकोळ जखमी झालेत। या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी ठाणे महापालिका आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, शहर वाहतूक पोलीस कर्मचारी दाखल झाले। यावेळी सरोदे यांना किरकोळ दुखापत झाल्याने जवळील रुग्णालयामध्ये प्रथमोपचारकरिता दाखल करण्यात आले। त्या अपघातामुळे वाहनामधून रस्त्यावर तेल सांडले होते, त्यामुळे ठाणे घोडबंदर वाहिनीवरील वाहतूक संथ गतीने सुरू होती। आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांच्या मदतीने सांडलेल्या तेलावर माती पसरवण्यात आले व अपघातग्रस्त वाहन रोडच्या बाजूला करण्यात आले। मुंबई, ठाणे, नवी मुंबई, भिवंडी आणि गुजरात राज्यातील वाहतुकीसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या घोडबंदर मार्गावर गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाहतूक कोंडी होत असून या कोंडीमुळे बेजार झालेले घोडबंदर वासीय आता थेट रस्त्यावर उतरून आंदोलन करू लागलेत। अशाच प्रकारे आज सकाळी काही नागरिकांनी घोडबंदर मार्गावरील आनंदनगर नाक्यावर आंदोलन करत वाहन चालकांना पोस्टर्स देऊन या समस्येविरोधात लोकांना एकत्रित करण्याचा प्रयत्न केला। या पोस्टरद्वारे घोडबंदर नीड ॲक्शन या हॅशटॅग खाली नागरिकांना एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत होते। तसेच आम्ही कर भरतो, आम्हाला खड्डेमुक्त आणि कोंडीमुक्त रस्ते द्या अशी मागणी यावेळी करण्यात आली। घोडबंदर मार्गावर मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे रस्ते अरुंद झाले, त्यातच आता मुख्य आणि सेवा रस्ता जोडण्याचे काम सुरू आहे। या कामात नागरिकांचा विरोध आहे, तरी हे काम सुरू असल्याने नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे। या प्रकल्पाच्या कामामुळे रस्ते अरुंद झाल्याने त्यात पावसामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडल्यामुळे घोडबंदर मार्गावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे। रस्त्यावर पडलेले खड्डे आणि त्यामुळे होणारे अपघात यामुळे येथील नागरिक हैराण झालेत। यावर काही तोडगा काढण्यात यावा अशी मागणी येथील रहिवाशांकडून केली जात आहे। घोडबंदर घाट रस्त्यावरून अवजड आणि हलक्या वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत असते। घोडबंदर घाट भागात पडलेले खड्डे आणि विरुद्ध दिशेने सुरू असलेली वाहतूक याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होतो व दररोज गायमुख घाट परिसरात होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे ठाण्याहून वसई, विरार, गुजरात, मीरा भाईंदरच्या दिशेने वाहतूक करताना आणि तेथून ठाणे, नवी मुंबई जाणाऱ्या हजारो वाहन चालकांना त्याचा फटका बसतो। वाहतूक कोंडीमुळे अनेकांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहोचता येत नाही। रस्त्याची बिकट अवस्था आणि सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडी विरोधात घोडबंदर परिसरातील नागरिकांनी आवाज उठवण्यास सुरुवात केली। मुंब्रा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात मदत करतो असे सांगून 25,000ची लाच स्वीकारण्याप्रकरणी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत लक्ष्मण भालेराव याला ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केले। त्याने 50,000ची लाच मागितली होती। तडजोडी अंती 25,000 रुपये घेतल्याचे पोलिसांनी सांगितले। मुंब्रा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शशिकांत भालेराव यांची नेमणूक आहे। त्यांच्या विरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले। मुंब्रा पोलीस ठाण्यात तक्रारदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल आहे। या गुन्ह्यात मदत करतो असे सांगून सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भालेराव यांनी त्यांच्याकडे 50,000ची लाच मागितली होती। तडजोडीनंतर ही मागणी 25,000 रुपयांवर आली। 25 सप्टेंबर 2025 रोजी त्यांनी ही लाच मागितली होती। याबाबत तक्रारदार यांनी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 25 सप्टेंबर रोजी झालेल्या पडताळणीत भालेराव यांनी ही मागणी केली असल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर 26 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 1:30 वाजता मुंब्रा पोलीस ठाण्यामधील रायटर कक्षामध्ये तक्रारदाराकडून 25,000 रुपये स्वीकारताना त्यांना रंगेहात अटक करण्यात आली। त्यांना ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक शिवगज पाटील, अपर पोलीस अधीक्षक सुहास शिंदे आणि भागवत सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या,
हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आईच्या नावाचा गोंधळ मांडीला, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये आई, गोंधळाला ये. ठाणे जिल्ह्यात शनिवारी सकाळपासून पावसाचा जोर वाढला असून विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळत आहे. काही सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. काही भागांमध्ये वीज पुरवठाही खंडित झालाय. तसे गरब्यावरही पावसाचे सावट आहे. भारतीय हवामान विभागाने शुक्रवारी दिलेल्या अंदाजानुसार पुढील 72 तास महाराष्ट्रासाठी, विशेषतः मुंबई, पुणे आणि कोकण विभागासाठी रेड अलर्ट दिला होता. हा अंदाज काहीसा खरा ठरताना दिसून येत असून सकाळपासून शहरात पाऊस सुरू आहे. विजांच्या कडकडाटासह पाऊस कोसळतोय. काही सखल भागामध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली. यामुळे रस्त्यावरील वाहतूक, रेल्वे गाड्यांची वेळापत्रके आणि सार्वजनिक वाहतूक यावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. सध्या स्थितीत शहरातील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. शनिवार सुट्टीचा दिवस असल्यामुळे कमी वाहने रस्त्यावर आहेत. यामुळे वाहतूक सुरळीत असून सुद्धा नवरात्र उत्सवानिमित्त शहरा ठिकाणी सुरू असलेल्या गरबा आणि दांडिया कार्यक्रमावर पावसाचे सावट पसरले. पहिल्या दिवशी पावसामुळे गरबा खेळण्यात व्यत्यय आला होता. सामान्यतः दररोज रात्री 10 वाजेपर्यंत गरबा खेळण्यास परवानगी असते. अनेकांना कामावरून घरी येऊन रात्री 10 वाजेच्या आत गरबा खेळणे शक्य होत नव्हते. मात्र पोलिसांनी शनिवारी रात्री 12 वाजेपर्यंत मुभा दिली होती. अनेकांनी कामावरून परतल्यानंतर कुटुंबीय आणि मित्रपरिवारासह गरब्याचा आनंद घेण्याचे नियोजन केले होते. काही ठिकाणी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते आणि त्यासाठी सजावट, संगीत, पारितोषिकांची तयारी पूर्ण झाली होती. मात्र मुसळधार पावसामुळे या नियोजनावर विरजण पडले आहे. अखंड महाराष्ट्राची कुलदैवत म्हणून प्रसिद्ध असलेली तुळजापूर भवानी माता ही ठाण्याच्या कौशल्य रुग्णालयाजवळ वसली असून या ठिकाणी प्रथम तुळजा भवानी मातेचे छोटेखानी मंदिर होतं. त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या माध्यमातून एप्रिल 2025 मध्ये पार पडला. या ठिकाणी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तुळजा भवानी मातेचे मंदिर प्रति तुळजापूर स्वरूपात तयार केले आणि या मंदिरातील देवीची प्राण प्रतिष्ठापना राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा आदरणीय शरद पवार साहेबांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर मंदिर सर्वांसाठी खुले करण्यात आलं. नवसाला पावणारी, वाकेला धावणारी अशी देवीची ख्याती असून या देवीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. आता नवरात्र उत्सव सुरू असून या नवरात्र उत्सवात देवीची पूजा अर्चा, महाआरती तसेच जागरण, गोंधळ आदी धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन मंदिरात करण्यात येत असतात. यंदा नवरात्राच्या 5व्या दिवशी शिशु वर्गातील लहान मुलांनी देखील या नवरात्र उत्सवात मंदिरात नवरात्र उत्सवाच्या 4थ्या दिवशी शिशु वर्गातील लहान मुलांनी देवीची आरती केली. या दरम्यान पालक व शिक्षक वर्गाने मंदिर प्रशासनाचे आभार मानले. दररोज नवरात्र उत्सवानिमित्त या मंदिरात भाविकांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे. अशाच नव्या आणि ताज्या बातम्यांसाठी ठाणे दर्पणच्या पेजला लाईक करा आणि फॉलो करायला विसरू नका.